नमस्कार. सुहान अंबारी मसाले आणि सॅव्हलन सहप्रस्तुत होम मिनिस्टर भारत दौरा. आजच्या भागात आपण दीक्षा नीरज धोटे या वहिनींना भेटणार आहोत. भवानीपूर कलकत्ता या परिसरात या राहतात. नमस्कार, माझं नाव दीक्षा धोटे. माझा जन्म दिल्लीलाच झालेला. मग त्याच्यानंतर थोडा काळ मी महाराष्ट्रात सुद्धा नागपूरला काढला. म्हणजे नागपूरला माझं लग्न झालं, माझ्या काकांनी लग्न लावून दिलेलं. मग त्याच्यानंतर लग्न होऊन कलकत्त्याला, आता 15 वर्षापासून इथेच कलकत्त्याला आहे मी. इथे महाराष्ट्राची संस्कृती आम्ही असं जपून ठेवतो की इथे हे महाराष्ट्र मंडळ आहे. सगळे कार्यक्रम होतात इथे वर्षाचे. आरो दुरे चलो जाय घुरे आशी, তুমি আছো আমি আছি কাছাকাছি পাশাপাশি ঘুরে আসি. आता सगळी तयारी झालेली आहे. आता आदेश भाऊजी तुम्ही लवकर येऊन जा. आता पसरू दे गंध मराठी नवा. होम मिनिस्टर, होम मिनिस्टर, होम मिनिस्टर, होम मिनिस्टर. पूर्व असो भाऊजी थोडं तोंड गोड करा. हो हो, नक्की नक्की. सगळा पूर्ण खातो, फक्त आता उखाणा घ्या. महादेवाच्या पिंडीवर बेल वाहते वाकून, बरं का? नीरजचं नाव घेते तुमचं मान राखून. धन्यवाद. मग नीरजजी, तुम्ही पण काय पाठ केलाय का? तयारी केली आहे का? काहीच नाही. त्या ओळख करून सगळ्यांनी. हे माझे मिस्टर. नमस्कार. हा माझा लहान मुलगा. हो. हा माझ्या सासूबाई. हो हो, नमस्कार. हा माझा मोठा मुलगा. ह्या आमच्या म्हणजे खूप क्लोज फ्रेंड, माझ्या मावशीसारख्याच आहे. त्या माझ्या मैत्रिणी, एकदम क्लोज फ्रेंड सगळ्या. ह्या सगळ्या माझ्या, आणि त्या माझ्या चुलत, त्या पण सासूबाई. नमस्कार सगळ्यांना. आणि त्या पण माझ्या सासूबाई, म्हणजे सगळे फ्रेंड्सच आहे. सुनीता ही माझी जाऊ, चुलत जाऊबाई, त्यांचा मुलगा, सगळे फ्रेंड्स आहे आमचे. थँक्यू. चला आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 कुठलं बालपण तुमचं? माझं दिल्लीतलं. दिल्लीला लहानाची मोठी तिथेच झाली. दिल्लीमध्येच? हो हो. तुमचं बालपण कुठलं? कलकत्तामध्येच. कलकत्तामध्ये? बॉर्न इथे, बॉर्न अँड बॉटम इथेच. अरे छान मराठी बोलतात ते. हो की नाही? थोडंफार बोलतो. थोडंफार, पण चांगलं बोलताय. नाही, पण तुमचं इथे घरी कोण कोण होतं? इथे मम्मी आहे, मम्मी डॅडी, आजी पण होती आमची. आजी पण होती. आणि काका काकू ते पण. जॉईंट फॅमिली आहे इथे. म्हणजे तुमची किती पिढ्या इथे असतील? 3rd जनरेशन आहे. तिसरी जनरेशन आहे. पण तरी सुद्धा मराठी तुम्ही सगळे छान बोलताय. आधी नाही बोलायचं, आता शिकलो. थोड्या वर्षी पुण्यालाही होते ना, 7 वर्षी मी पुण्याला होतो शिक्षणासाठी. प्रिंटिंगचा कोर्स करायला तिकडे होतो, तर तेव्हा तिकडे जाऊन मी मराठी शिकलो. बरं केलं तुम्ही आलात पुण्यात. पण तुमचं महाराष्ट्रात कधी जाणं आहे? महाराष्ट्रात मी होते ना, म्हणजे आई वडील वारल्यानंतर मी नागपूरला होते. आणि तसं पण रूट्स आहे नागपूरला येणं जाणं, मुंबईला येणं जाणं. मावशा वगैरे होत्या, मुंबईला होती मावशी, तर तिथे जाणं आहे. हो हो, म्हणजे असं नाही की बिलकुल. पण मग तुम्ही दिल्लीत, हे कलकत्त्यात, भेट कुठे झाली? नागपूरला. अरे काय कशी हो, कशी? लग्नाचे स्थळ तर माझे काका बघतच होते ना, तर पत्रिका वगैरे सगळीकडे पाहणं सुरू होतं. तर त्याच्या थ्रू मग कलकत्त्याचं स्थळ होतं, मग बघितलं, मग झालं, जुळलं, तसं ते झालं. पण एवढं महाराष्ट्रातलं थेट कलकत्त्यापर्यंत जायचं, आता तेच एक प्रॉब्लेम झाली माझ्यासोबत. पण काय सगळं आधी दिल्लीला राहायची तेव्हा म्हणायची नागपूरला लग्न करायचंय, नागपूरला लग्न करायचंय. मग आपलं माइंड सेट केलं की आता नागपूरलाच आपल्याला राहायचंय दीक्षा. मग आता जेव्हा नागपूरला आली तेव्हा अरे कलकत्त्याला जावं लागेल. आता कलकत्त्या. तो दिवस आठवतोय पहिल्यांदा त्यांना बघितलं तुम्ही, किंवा जेव्हा भेट झाली? काय झालं होतं त्या दिवशी? काय नाही, मी नाही बोलायला गेलो होतो. नाही बोलायला गेले होते का? मला लग्न त्या टाइमला मला लग्न नाही करायचं होतं. नाही बोलायला गेलो होतो. तिला बघून मग मित्रांना फोन केला मी, छान आहे, नाही बोललं तर मिस होईल. मग मम्मीला डॅडीला पसंत होती. पण आता किती वर्ष झाली लग्नाला? 15 वर्ष झाले. 15 वर्षांनी आता मागे वळून बघताना तेव्हा घेतलेला निर्णय कसा वाटतो आता? ते व्हिडिओ कॅसेटमध्ये रिवाइंडची स्विच नाही आहे. नाही ते घोडी उलट जाते ना. नाही.
काय कसं वाटतं आता? म्हणजे या कुटुंबाने कसं सांभाळून घेतलं तुम्हाला? नाही मी जो डिसिजन घेतला तो बरोबरच घेतला, खराब नाही घेतला. हो ना. आणि तुमचं काय म्हणणं आहे? हो या नाही भाऊ- कसं म्हणू. दहशत नाही पण या घरात इथे आल्यानंतर कसं काय, म्हणजे 16 वर्ष 15 वर्ष जी काही तुमची संसाराची आहेत, कशी साथ दिली त्यांनी? काय म्हणजे ठीक आहे, अप्स अँड डाऊन होतात, हो. पण ॲडजस्टमेंट आहे. सगळ्यांमध्ये एकसोबत राहतो आम्ही. आणि स्वभाव शांत ते आता हो म्हणतोय. का हो असं? मला पण माहीत असेल. हां, काय नंतर मी जाणार हे तुम्हाला माहिती आहे. का होईनी अशी चिडचिड करता हो? आता ते सगळं त्यांच्या हातात आहे, माझ्या हातात नाही आहे, तर ते समजायला पाहिजे नाही का. हे परत तुमच्याकडे आलेलं आहे. आता तो समजून घ्या, पार्सल पार्सल खेळून राहिलो. नाही पण आता इतकी वर्ष झाली कलकत्त्यात आहात, कलकत्त्यातलं सगळं म्हणजे इथली बंगाली भाषा वगैरे येते तुम्हाला? बेंगाली भाषा नाही व्यवस्थित नाही येत मला ते. अजूनही नाही? नाही अजूनही नाही येत. तुम्ही बोलता ना? हो. मला जर 5 गोष्टी किंवा 5 वाक्य शिकवायची असतील तर कुठली शिकवा? आबार देखा होबे, म्हणजे काय? फिर से मिलना होगा, अच्छा, परत अच्छा, भेटूया. परत भेटूया. त्याला आबाद का होबे? आबार देखा आबार देखा आबार देखा देखा होबे. होबे. अच्छा अच्छा, आबार देखा होबे. होबे. अच्छा. टेन्शन यायला लागलं मला आता. त्याच्यानंतर दुसरं वाक्य, आपने केमून आचे, आपने केमून आचे, कॅमून आची. आछेन आचे. आछेन म्हणजे काय? तुम्ही आप कैसे कसे हो? आहात? अच्छा, कसं आहे? लवकर विचारलं. बरं आहे, बरं आहे. हे बोलल्यानंतर फारच अस्वस्थ झालोय, पण छान आहे. हा, तिसरं, मग तुम्ही उत्तर द्यायचं भालो आजी. भालो आजची. हा. हे बरं आहे, हे सगळ्यात सोपं आहे. भालो आजची म्हणजे बरं आहे बाबा मी आता. हा. पुढचं, समजा मी हॉटेलमध्ये गेलो तर काय, कसं बोलायचं, काय मागायचं, कसं काय? तुम्हाला काय पाहिजे? जसं पाणी हा, पाहिजे, हा, हा. आम्हाके जल दाओ. जल दाव. জল দাও ইজ মোর ডিমান্ডিং. আমাকে একটু জল দেবেন. हा आम्हाके আমাকে একটু জল দেবেন. जॉल देबीर. देबेन. देबेगन. মানে देबेन, प्लीज गिव मी अ ग्लास ऑफ वॉटर. ओके 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 ओके, असं म्हणायचं. नाही तर अच्छा टाकायची तोंडावर. नीट शिकवा काय ते. काय काय? चहा खाबो म्हणजे चहा प्यायचा आहे. मग खाबो कशाला? खाबो म्हणा ना. इथे तर सगळं खाबो खाबोच आहे. अरे वा, अरे पण खूप छान आहे. पिणं नाही मग जलपान कोरबेन असं क्वेश्चन विचारतात. आणि कोरबेन खाबेन म्हणजे आदरार्थी, हो, खाबे. तुम्हाला सन्मान देऊन. अच्छा. आणि बरं. खा असं म्हणायचं नाही असेल खा असं असं नाही, पण सगळं सन्मानाने. तुम्ही खाबे म्हणजे बंधुत्व. ओके, व्हेरी गुड. आपली काय भाषा. खाबेन. नाही पण मुळात मी सांगतो, मी अख्खं राज्य फिरत फिरत आलो. प्रत्येक प्रांत वाईज भाषा बदलत जाते, तिकडचा आदर बदलत जातो. तसं या ठिकाणी आल्यानंतर ना खूप गोडवा आहे, हो की नाही? खरंच जे म्हणतात की त्या प्रत्येक बोलण्यामध्ये, त्या उच्चारामध्ये, त्या आचरणामध्ये, त्या वागण्यामध्ये, त्या आदरातिथ्यामध्ये फारच गोडवा आहे. एखादा मसालेदार प्रसंग सांगायचा झाला तर कुठला सांगा? अच्छा, मसालेदार प्रसंग आमचा तेव्हा झालेला की आमचं लग्न झालेलं आणि मग गेलो होतो फिरायला नेपाळला आम्ही लोक. तर तिकडे हॉटेलमध्ये यांची एक अशीच मला सांगितलं म्हणे, माझी एक अशीच मैत्रीण आहे, ती इथे येणार आहे म्हणे, इथेच लोकल राहते म्हणे, ती माझ्यासोबत शिकायची तिकडे, पुण्याला शिकायची वगैरे. म्हटलं अच्छा ठीक आहे. आणि ती आली लगेच अशी गळे विळे मिळवून हे ते करून असं. मी आपली बघूनच राहिली. म्हणे दीक्षा काही नाही आहे, एकदम नॉर्मल म्हणे, काहीच नाही आहे, माझी मैत्रीण आहे म्हणे ही, असं तू बिलकुल काही हे नको समजून घेऊ, तिचं लग्न बिग्न झालेलं आहे असं. मग नंतर वगैरे झालं नॉर्मल, काही तेवढी प्रॉब्लेम नाही. म्हणजे पण आम्ही फिरायलाही गेलो. पण मला कळत नाही, एवढा देश पडलेला असताना नेपाळलाच का गेले? पण आता त्यावेळेला होतं की ठीक आहे, आता ती ट्रिप अशी निघाली. नेपाळलाच का? आता राहू द्या हो. हा, कारण इकडनं गेल्यानंतर परत नाही तर नाही गंमत. पण आता या ठिकाणी ना घरात काही आम्ही चिठ्ठ्या लपवून ठेवल्यात. हो. एक एक चिठ्ठी शोधत तुम्हाला चांदीची अन्नपूर्णा घेऊन यायची. वेळ 1 मिनिटाची आहे. जगातील सर्वात उंच इमारत. वेळ सुरू झाली. डाळीचं साम्राज्य. ड की ढ म्हणाल्या? 30 सेकंद झाली. 30 सेकंद राहील. श्रीमंत दगडूशेठ हलवाई. नहीं, किधर भी अंदर भी है दगड़ू शेठ हलवाई.
40 सेकंद झालेली आहेत. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. 10 9 8 7 6 5 4 3 2. पहिली चिठ्ठी मिळाली त्यामुळे चांदीचं नाणं मिळालं, अभिनंदन. दुसरी चिठ्ठी शोधली, तुम्हाला चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला. तिसरी चिठ्ठी शोधली, तुम्हाला चांदीची तुळस मिळाली, अभिनंदन. आणि वेळेत खेळ पूर्ण केला, चांदीची अन्नपूर्णा पण तुम्हाला मिळाली. वहिनींना सुहाना अंबारी मसाले यांच्याकडून मिळते आहे भेटवस्तू, अभिनंदन. नमस्कार. आता तुम्हाला बोलायचं या दोघांबद्दल. सासूबाई, कालपासून आम्ही येणार हे माहिती होतं. हो. सुनेने जे तुम्हाला त्यांच्याबद्दल चांगलं बोलायला सांगितलंय ते बोला. माझ्या सुनेनी मला काही सांगितलं नाही, कारण मी बाहेर होते. अरे चला, विशेष ह्याच्यासाठी काल रायपूरपर्यंत आली. मी रात्री आले लग्न आला. रायपूरवरून. बरं 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 बरं. 2 दिवसाआधी फोन केला, सांगितलं की मम्मी असं आहे. आणि तिच्याशी माझं असं काही बोलणं झालेलं नाही की तिला तिच्याबद्दल मी चांगलं सांगावं. हो नाही नाही, फार पण मनावर घेऊ मनातनं नका तुम्ही, सांगते मी की गंमत ती करत नाही होतो. नाही मनातनं सांगते की ती खूप चांगली आहे, प्रेमळी आहे, हौशी आहे आणि मुख्य म्हणजे गाणं फार छान म्हणते. अरे मा- एवढंच नाही तर सगळ्या मंडळामध्ये जे काही प्रोग्राम्स होते त्यात ती पार्टिसिपेट्स करते, बरं. तशी ॲक्टिव्ह आहे आणि आम्हाला सगळ्यांना सांभाळून पण घेते. मग आता गाणं ऐकवा अरे बापरे. काहीतरी 2 ओळी. अजीब दास्ता है ये, कहाँ शुरू कहाँ खत्म, ये मंजिलें हैं कौन सी, न वो समझ सके न हम. अजीब दास्ता है ये, कहाँ शुरू कहाँ खत्म, ये मंजिलें हैं कौन सी, न वो समझ सके न हम. अरे वा 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 वा. किती छान. अजून कोण बोलणार आहे? दीक्षा एक अत्यंत टॅलेंटेड आणि अतिशय गुणी मुलगी आहे. मला फक्त तिला एवढंच सांगायचं आहे की तिच्यात जे छुपलेले गुण आहेत ते तिने सगळ्यांच्या बरोबर शेअर करावेत. अजून बरेच गुण आहेत आणि ती अजून जास्ती बरंच काय काय करू शकेल. मी तिला ऑलवेज एनकरेज केलेलं आहे माझ्या शाळेमध्ये सुद्धा की बाई तू ये, शिकव, कारण तिच्यामध्ये एक स्थिराव आहे. आणि बाकी तर ती चांगलीच आहे, सुंदर तर आहेच. आणि आमच्या मंडळाची मराठी सुंदरी आहे ती, प्रत्येक कार्यक्रमातली. उत्तम डान्सर आहे, म्हणजे इथे उत्तम मंडळ सिंगर पण आहे, आहे. महाराष्ट्र मंडळ. महाराष्ट्र मंडळ आहे. बरं 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 बरं. मम्मा आप थोड़ा सा ना पढ़ाई के लिए कम बोला करो और जब एग्जाम दे तब ठीक है ना, तब थोड़ा सा चलता है 1-2 बार. और आप मेरे को सबसे ज़्यादा डांटते हो. मेरा थोड़ा प्रॉब्लम होता है आप उसमें डांटने लग जाते हो, तो शांति से समझाना. अरे मी म्हणजे काय कंप्लेंट बुक आहे का रे? आत्ता या ठिकाणी एक छोटासा खेळ आहे आणि तो खेळ असा आहे की तुम्ही चित्र काढायचं आणि या सगळ्यांनी ओळखायचं. तुम्ही काढलेलं चित्र जर यांनी ओळखलं तर तुम्हाला बक्षीस मिळणार. हां, पहिलं चित्र तुम्हीच काढाल असं दिसतंय मला एकंदरीत चेहरा पाहता. ठीक आहे. सोपं आलंय तुमच्यासाठी. मला करायचं. चित्र काढायचं. 10 बोलायचं नाही. 8 7 6 5 ध्रुव, तू तर ओळखू शकतो. 3 मोबाईल 2 1 वेळ संपली. रोल, काठी रोल. घ्या, पुसून घ्या. मला मुळात ते काय हेच माहिती नव्हतं, त्यामुळे मला वाटलं हे तसंच आहे. फ्रँकी.
6 9 8 मला सांग, तू खरंच ओळखलं का दहशतीखाली बोलला? नाही तर आई नंतर शिक्षा करेल म्हणून. हा असा कुठे फिरतो? कलकत्त्यात फिरतो असा डॉगी. मी तरी हा असा बघितला. तू कुठे बघितला हा डॉगी? मला नाही माहिती, गेस केलं. गेस केला. वा वा, अभिनंदन. हे बक्षीस तुम्हाला मिळालं. हे घ्या, आणखी एक चित्र तुम्ही काढायचं. अभिनंदन. सॅव्हलॉन यांच्याकडून ही भेटवस्तू. जे बोलू शकत नाही ते लिहून दिलंय त्यांनी. फक्त कोणी काय लिहिलंय ते मी सांगणार नाही. तुम्ही स्वतःला थोडं शांत ठेवायचं. असू शकतं, माहिती नाही. हो असू हो शकतं. मला ते कळत नाही, मग मी प्रयत्न करीन. आणि जमलं तर पंक्च्युअल व्हा. ते करेक्ट आहे. हे खूप इम्पॉर्टंट आहे. शक्य झालं तर, नाही काय असं जबरदस्ती नाहीये, ते सहज शक्य झालं तर. स्वतःला फार कमी वेळ देता. आता सुरू केलाय थोडासा स्वतःला वेळ द्यायला. बरं, काही जणींनी, मैत्रिणींनी तुम्हाला वेगळे सल्ले पण दिलेले आहेत की तुमची हेअरस्टाईल चेंज करा, तुमची लाईफस्टाईल चेंज करा. तर असे सल्ले पण आलेले आहेत. कोणाकोणाला काय काय मनात आहे बघा तुमच्याबद्दल. बरं, काही जणांना म्हणणं आहे की तुम्ही फक्त तुमच्या सुंदरतेचं राज स्वतःचकडे ठेवता, इतरांना सांगत नाही. त्यांनाही सांगा. म्हणजे असं प्रत्येकाच्या बारीक बारीक गोष्टी आहेत, काय काय म्हणणं. अच्छा. आणि एका शब्दात छान, ज्या तक्रारीने मी आता सांगता करणार आहे की अत्यंत चांगला स्वभाव आहे तुमचा, हॉट टेम्पर. असं लिहिलंय तर काय म्हणणं आहे तुमचं या तक्रारीवर? नाही, असू शकतो बघा, हॉट टेम्पर असू शकतो. जेव्हा काही घटना अशा घडतात तेव्हा त्यावेळेला ते हॉट टेम्पर होऊ शकते, साहजिक आहे. पण प्रयत्न करीन मी, जर होऊन राहिलाय हा. कुठला स्वभावात बदल केलेला तुम्हाला आवडेल? हेच हॉट टेम्पर. प्रतिक्रिया, रिॲक्शन पटकन येते, वेळ नाही लागत, पण लवकर काम पण होऊन जातं मग. हो ना. हो. पण का असं करतात? दोघंही त्रास तशीच होतो आहेत. ना? हा? दोघंही तशीच आहेत. सासू बघितलं, सुनबाईंना बोलताय ना, माझा मुलगा पण तसाच आहे. सांगितलं तर दोघांचे गुण सांगेल. बरोबर आहे. हो. एकट्याचे नाही, दोघंही हॉट टेम्पर आहेत आणि दोघंही लवकर शांत. कूल डाऊन होतात. 3 अपेक्षा सांगा तुमच्या. त्यांच्या तब्येतीकडे त्यांनी सगळ्यात आधी लक्ष द्यायला पाहिजे. का देत नाही हो तुम्ही? हट्टीपणा. हे बघितलं आई. काय हो, पहिल्यापासून? काय नाही, आहे मेलोडाऊन चालू आहे आता. हो ना, हळूहळू होईल, हळूहळू होईल. किती वर्ष झाली लग्नाला? 15. फक्त थांबा, 50व्या वर्षापर्यंत होतील ते. शांत. तुमच्या अपेक्षा सांगा त्यांच्याकडून. म्हणजे काय, म्हणजे थोडं बरे घरी तर एव्हरीथिंग इज फाईन, म्हणजे सगळं तर नीटच आहे. फक्त थोडंसं जे टेम्पर जे कंट्रोल केलं ना तर अजून खूप चांगलं होईल. तिचं पण होईल आणि ती पण पुढे जाईल मग अजून. ओके. आणि पंच्युअलिटी तर आहेच. पण मी आत्ता काही गोष्टी ऑब्झर्व करत होतो. तुम्ही बोलत होता ना, वहिनी अशा बसून ना फक्त नाही, त्याच्यात त्यांचे एक्सप्रेशन्स असे दिसत होते, आता बोल 10 मिनिटात बांदेकर निघतायत. इतका खेळकरपणा या दोघांमध्ये आहे जो दिसतो आहे. आणि म्हणूनच मला असं वाटतं की ही सगळ्या गोष्टी ज्या काही आहेत, राग, रुसवा, चिडणं, शांत होणं, ह्या सगळ्या शेवटी काही ॲक्शनवरचे रिॲक्शन्स आहेत. तेव्हा या सगळ्या कुटुंबाला शुभेच्छा, तुम्हाला शुभेच्छा. तुम्ही हसत राहा. हां, आणि गेल्यानंतर तुम्हाला शुभेच्छा आमच्याकडून. म्हणजे आम्ही गेल्यानंतर नाही, पण हे जे प्रसन्न हसू आहे त्याच्यातच या घराची प्रसन्नता दडलेली आहे. बरं, आता क्षण आलेला आहे सन्मानाचा. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. वहिनींना तथास्तू पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. झी मराठीकडून ही आजची आठवण तुमच्यासाठी.
अरे वा थँक्यू. या संपूर्ण कुटुंबाला शुभेच्छा देऊन आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.